नमस्कार, मी श्रीमंत बागल, पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने आपली छबी उमटवणाऱ्या लोकांची मुलाखत आम्ही घेत असतो. त्याचबरोबर समाजासाठी उपयुक्त असणारे उपक्रम चालवणाऱ्या लोकांची आम्ही मुलाखत घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत मुकुंद शिंदे सर, जे राहुरी या विद्यापीठामध्ये त्यांनी आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावलेलं आहे आणि आज ते नाशिक येथील MIDC व एज्युस्पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने चालत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून ते कार्य करत आहेत. आज आपण जाणून घेणार आहेत त्यांच्याकडून की या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात आणि ते समाजासाठी कसे उपयुक्त आहेत. सर, पक्षप्रमुखमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नाशिकमध्ये ITIच्या पाठीमागे एक प्रशस्त अशी नवीन इमारत तयार झालेली आहे आणि MIDC कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र असं त्या इमारतीचं नाव आहे आणि त्या ठिकाणी आपण तेथे प्रमुख म्हणून आपण सर्व जबाबदारी पार पाडत आहात. नेमकी ही कन्सेप्ट काय आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत हा असा देश आहे की 18 ते 35 वयोगटातील जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या तरुणांची आणि तरुणींची भारतामध्ये आहे. आणि एका बाजूला ही अफाट लोकसंख्या आणि बऱ्यापैकी हा जो तरुण वर्ग आहे हा बेरोजगार आहे, सुशिक्षित आहे, परंतु यांना त्यांच्या दर्जेप्रमाणे रोजगार नाही आहे. ही एक समस्या आहे तरुण वर्गामध्ये. दुसरीकडे आपल्याकडे महाराष्ट्रात आणि देशात कारखानदारी फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपल्याला कल्पना आहे की कारखाने चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. नाशिकसारख्या ठिकाणी महिंद्रासारखे मोठमोठे प्रकल्प आहे, सह्याद्रीसारखे मोठमोठे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत आणि यांना कुशल मनुष्यबळ जर नसेल तर हे कारखाने संकटात येऊ शकतात. ही बाब लक्षात येऊन MIDCने सरकारकडे, शासनाकडे प्रस्ताव मांडला की आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभं करणं गरजेचं आहे. या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला आणि याला पूर्ण जे पाठबळ किंवा आर्थिक पाठबळ म्हणूया हे महाराष्ट्र शासनाचं आहे. उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत हा प्रकल्प आहे आणि हा चालवण्यासाठी एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही जी एक नामांकित कंपनी आहे देशातील, या कंपनीला तो चालवायला दिलेला आहे. आणि नुकतंच त्याचं उद्घाटन पण झालं मंत्री महोदयांच्या हस्ते आणि मागच्या मे-जूनपासून हा प्रोजेक्ट सुरू झाला. पुढच्या 3 वर्षासाठी हा प्रोजेक्ट आहे आणि आपल्याला 8,000 तरुणींना प्रशिक्षित करून सन्मानाच्या नोकऱ्या द्यायच्या आहेत. या ठिकाणी किती प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात? इथे 11 कोर्सेस आहेत. मी एक बाब इथे सांगू इच्छितो की हे अशा प्रकारचं केंद्र फक्त नाशिकलाच नाही तर राज्यामध्ये 5 ठिकाणी अशी भव्य केंद्रे उभारलेली आहेत. एक केंद्र रांजणगाव पुणे येथे आहे, दुसरं केंद्र नाशिकला आहे, तिसरं संभाजीनगरला आहे, चौथं अमरावती आणि 5वं नागपूरला. सर्व केंद्र हे MIDC एरियामध्ये आहेत आणि त्या प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे तिथे कोर्सेस तयार केलेले आहेत. नाशिकचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिक आपल्याला कल्पना आहे की फळे आणि भाजीपाला याच्यामध्ये नाशिक अग्रेसर आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे ॲग्रिकल्चर आणि फूड प्रोसेसिंग याच्यावरती जास्त कोर्सेस आहेत. ॲग्रिकल्चरचे 4 कोर्सेस आहेत. ग्रीनहाऊस ऑपरेटर आहे, इरिगेशन टेक्निशियन आहे, कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर स्टोरेज टेक्निशियन आहे आणि रायटनिंग चेंबर ऑपरेटर आहे. फूड प्रोसेसिंगमध्ये 3 कोर्सेस आहेत. मल्टी स्किल टेक्निशियन आहे, नंतर फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ऑपरेटर म्हणजे फळे आणि भाजीपाला प्रक्रिया ऑपरेटर, आणि तिसरा जो आहे तो पॅकेजिंग, फूड पॅकेजिंगचा. हे 3 कोर्सेस आहेत. म्हणजे 4 आणि 3 7 कोर्सेस हे ॲग्रिकल्चर आणि फूडशी रिलेटेड आहे. बाकीचे जे 4 कोर्सेस आहेत, एक CNC प्रोग्रामर आहे, दुसरा अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे, नंतर रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आता हे जे कोर्सेस आहेत ही याला पण प्रचंड मागणी आहे, त्याच्यामुळे हे 4 कोर्सेस पण याच्यासोबत ठेवलेले आहेत. आणि सध्या आमच्याकडे 8 बॅचेस चालू आहेत. त्याच्यापैकी 4 बॅचेसचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे आणि अकाउंट एक्झिक्युटिव्हच्या मुलांना प्लेसमेंट पण मिळालेली आहे. धन्यवाद. जे कोर्सेस आपल्याकडे चालतात त्यातून जे विद्यार्थी प्रशिक्षित होतात त्यांना प्लेसमेंटसाठी काय व्यवस्था केलेली आहे?
हां, तर या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की हा प्रोजेक्ट एक खूप असा स्वयंपूर्ण आहे, जिथे कुठेही काही गॅप नाही. आमच्याकडे खूप तज्ज्ञ असे प्रशिक्षक आहेत. त्याचप्रमाणे प्लेसमेंट करण्यासाठी एक स्वतंत्र प्लेसमेंट सेल आहे, ज्याच्यामध्ये प्लेसमेंट मॅनेजर आणि 2 प्लेसमेंट ऑफिसर आहेत. तर हे प्लेसमेंट सेलचं कामच आहे की वेगवेगळ्या कारखान्यांकडनं वॅकन्सीज आणणे, त्या मुलांना सांगणे आणि कारखान्यांना पण सांगणे की आमच्याकडे अशा अशा प्रकारचे मनुष्यबळ तयार होत आहे. ज्यावेळेस तो कोर्स पूर्ण होण्याच्या मार्गावर असतो त्यावेळेस मग हे प्लेसमेंट ऑफिसर आणि प्लेसमेंट मॅनेजर त्या कंपन्यांना तिथं कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी बोलवतात आणि त्याच्यातनं मुलांची निवड होते. कॅम्पस इंटरव्ह्यू होण्याच्या आधी प्लेसमेंट सेलतर्फे मुलांचे मॉक इंटरव्ह्यू घेतले जातात, ज्याच्यामुळे मुलांची मुलाखतीची तयारी होते. ज्यांना नोकरी करायची नाही, जसं आता फूड प्रोसेसिंग वगैरे आपल्याकडे कोर्सेस आहेत, ज्यांना नोकरी करायची नाही त्यांना व्यवसाय उभा करायचा आहे. मग व्यवसाय उभा करायचा म्हटलं की आर्थिक भांडवल लागतं. व्होकेशनल कोर्सला कुठलीही बँक जवळपास आर्थिक भांडवल देण्याकरिता थोडंसं पाठीमागं पुढं करते. मग त्याच्यासाठी काही उपाययोजना आहे का? या केंद्राचा जे मूळ जे डॉक्युमेंट आहे, जे ॲग्रीमेंट झालेली आहे, त्याचा मूळ उद्देश हा रोजगार निर्मिती आहे, म्हणजे कारखान्यांसाठी. परंतु एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन देतो. जे काही सपोर्ट सिस्टीम आहे ती आपण त्यांना देतो आणि नेटवर्क करून त्यांना व्यवसाय उभारणीसाठी संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी आपण त्यांना कनेक्ट करून देतो. परंतु केंद्रातर्फे आर्थिक पाठबळ किंवा हा विषय फारसा येत नाही आमच्याकडे. आत्तापर्यंत किती विद्यार्थी प्रशिक्षित झाले आहेत? आतापर्यंत अकाउंट एक्झिक्युटिव्हच्या 2 बॅचेस पासआउट झाल्या आणि त्याच्यापैकी 26 मुलं इंटरव्ह्यूला गेले होते डेटा मॅट्रिक्समध्ये. त्याच्यापैकी 20 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी. एकंदरीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे या प्रशिक्षण केंद्राचा कार्यकाल 3 वर्षाचा आहे. मग 3 वर्षानंतर पुढे काय? तर 3 वर्षामध्ये आपल्याला 8,000 मुलांना रोजगार निर्मिती करून द्यायची आहे. आणि 3 वर्षानंतर पुढे काय, हा प्रश्न योग्य आहे. परंतु अशा स्वरूपाच्या प्रोजेक्टचा त्याची उपयोगिता बघता निश्चितच हा प्रोजेक्ट मला वाटतं 3 वर्षापेक्षा जास्त काळ चालू राहील. कारण एका बाजूला तरुणींची संख्या खूप आहे बेरोजगार आणि दुसऱ्या बाजूला कारखान्यांकडे मॅनपॉवरची गरज पण फार आहे. त्याच्यामुळे सध्या जरी प्रोजेक्टचं ड्युरेशन कालावधी 3 वर्षाचा असला तरी पण मला असं वाटतं हा प्रोजेक्ट पुढे अजून चालू राहील 3 वर्षानंतर. जे प्रशिक्षणार्थी आपल्याकडे प्रशिक्षण घेतात आणि ते एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जातात, मग शासनाच्या ज्या कामगारांच्या फॅसिलिटीज असतात त्या प्रोव्हाइड त्यांना म्हणजे आपल्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून होतात का? हो हो हो, हे पूर्ण गव्हर्नमेंट प्रोग्राम आहे, गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन आहे. आणि कारखान्यांचे जे इथे ऑन बोर्ड असतात, कारखान्यावरती ऑन रोल असतात, त्याच्यामुळे कारखान्यांचे जे काही सवलती आहे त्या सर्व त्यांना लागू होतं. हे जे सशुल्क प्रशिक्षण आहे का हे निशुल्क प्रशिक्षण आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हे प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क आहे. आम्ही ॲडमिशनच्या वेळेस मुलाकडनं किंवा त्या मुलीकडनं 800 रुपये घेतो. परंतु त्यांचं जर 90% हजेरी असेल अटेंडन्स क्लासला तर आपण ते 800 रुपये परीक्षा झाल्यानंतर त्या मुलाला आणि मुलीला परत वापस करतो. नाशिक हा विभाग आहे आणि विभागीय कार्यालय आहे नाशिक MIDCचं. हे प्रशिक्षण केंद्र पूर्ण नाशिक विभागासाठी काम करतं. जे बाहेरून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी निवासाचे आणि भोजनाचं त्याची काही व्यवस्था शासनाकडून आहे की त्यांना वैयक्तिक करावी लागते? बरोबर आहे. तर हा नॉन रेसिडेन्शियल कोर्स आहे. याचा अर्थ असा की इथे हॉस्टेल फॅसिलिटी नाही. तर त्याच्यामुळे बाहेर आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हा सर्व एरियातनं मुलं इथे येणं अपेक्षित आहे. त्या मुलांना राहण्यासाठी त्यांना स्वतः सोय करावी लागते. त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट देतो त्यांना ते शोधण्यासाठी. दुसरं असं माझं शासनाच्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, यांच्यावर माझी बोलणी चालू आहे की अशा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक उदरनिर्वाह भत्ता म्हणून महिन्याला काहीतरी त्यांना पैसे देता येतील का. तर सांगायला मला आनंद वाटतो की सर्वांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. फक्त आता पेपरवर्क बाकी आहे आणि मला खात्री आहे की 1-2 महिन्यामध्ये याच्यात बऱ्यापैकी मला यश मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत आपली माहिती पोहोचवली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्याकरिता आपल्याकडून कशा प्रकारे यंत्रणा राबवली जाते? हे एक आव्हान आहे आम्हाला
की सेंटर हे नुकतं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं 8,000 मुलांना जर आम्हाला प्रशिक्षण देऊन नोकऱ्या द्यायच्या असेल तर आम्हाला कमीत कमी 8 लाख मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे फक्त 4 मोबिलायझर्स आहेत. ते नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज फिरत असतात. काउन्सिलर्स आहेत, ते फोन करत असतात. परंतु एवढ्या यंत्रणेवर आम्ही पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्यासारख्या प्रभावी माध्यमांची पण आम्हाला आवश्यकता आहे. आणि मी निश्चितच आपल्याला धन्यवाद देतो की आपण मला इथे बोलवलं आणि ही मुलाखत घेतली आणि ह्या माध्यमातून निश्चितच आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकू. दुसरं असं की मी दर आठवड्यातून एक दिवस नॉर्मली शुक्रवारी नाशिकमधल्या वेगवेगळे जे प्रभावशाली व्यक्ती आहेत, रिसोर्स पर्सन आपण ज्यांना म्हणतो, यांना मी सेंटरला व्हिजिटला बोलवत असतो. त्याच्यामध्ये कारखानदार असतात, पत्रकार असतात, शिक्षण क्षेत्रातले दिग्गज असतात आणि मग ते सेंटर बघितल्यानंतर निश्चितच ते प्रभावित होतात आणि एक प्रकारे मग तो मेसेज आपला समाजामध्ये पोहोचतो. तिसरं, नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे शिक्षण संस्थांचं फार मोठं जाळं आहे. तर मी एक दिवस सेंटरला सगळ्या शिक्षण संस्थांचे अधिकारी पदाधिकारी यांना बोलवलं होतं. एक अर्धा दिवसाचा वर्कशॉप घेतला होता. मला सांगायला आनंद होतो आहे की 16 शिक्षण संस्थांचे 20 पदाधिकारी येऊन गेले आणि बऱ्याचशा शिक्षण संस्थांबरोबर आम्ही MOU पण केलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून युवकांसाठी रोजगार उत्पन्नासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी एक सुंदर असा उपक्रम चालू आहे आणि आज नाशिक विभागाचे प्रमुख मुकुंद शिंदे सर यांनी आपल्याला व्यवस्थित सविस्तर माहिती दिलेली आहे. सर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तसेच युवकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपले पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू.